नमस्कार, सुप्रभात. आजचा सोनियाचा दिवस आहे असं मी म्हणेन. याचं कारण आज भारताच्या कोहिनूर हिऱ्याकडून आपल्याला आज मार्गदर्शन मिळणार आहे आणि ते आहे अकोडकर सर. आजच्या दिवशी हा जो सक्षम नागरिक मोहीम हा कार्यक्रम आहे, हा भाग्यश्री फाउंडेशनच्या वतीने आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबवला गेला. मी थोडक्यात भाग्यश्री फाउंडेशनची माहिती देतो. भाग्यश्री फाउंडेशन एज्युकेशन, सपोर्ट, पॉवर आणि विस्डम या 4 स्तंभांवर फॉर्म झालेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक ह्याच्यात तेवढं पाठबळ मिळत नाही, धरून तेवढा सपोर्ट मिळत नाही, त्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशनची निर्मिती झाली. एज्युकेशन, त्यांना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. त्या शिक्षणाच्या अनुषंगाने त्यांना मदत म्हणून हा कार्यक्रम आपण राबवतो. त्यांना शिक्षण मिळालं, त्या शिक्षणासाठी सपोर्ट, मग तो अशा कार्यक्रमातून असो किंवा अजून काही कार्यक्रमातून असो, तर भाग्यश्री फाउंडेशन ते प्रयत्न करतं. त्यांना शिक्षण मिळालं का त्यांच्यामध्ये ताकद येईल, क्रिएट अ पॉवर इन देम. आणि एकदा पॉवर आली का त्यांना विजडम येईल. विजडमचा अर्थ की त्यांना जगायचं कसं, या कठीण परिस्थितीतून पुढे कसं यायचं हे त्यांना समजेल. हा आमचा बेसिक उद्देश आहे. सक्षम नागरिक मोहीम या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर व्यासपीठावर आज बसलेले सगळे मान्यवर आहेत. घोडे सर असतील, सांगळे सर असतील, मेत्रे सरांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि यांच्या अमूल्य सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम आपण महानगरपालिकेत राबवू शकलो आणि अत्यंत यशस्वीरित्या तुम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम मला यशस्वी रूपी संपन्न केले. तर या सगळ्यांसाठी मी तुम्हाला पहिल्यांदा काकोडकर सर आणि या मान्यवर सरांना मनापासून नमस्कार करतो की तुमच्या सहकार्यामुळे सर हे घडू शकलं. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना मी नमस्कार करतो की तुम्ही या कार्यक्रमात मनापासून इंटरेस्ट घेऊन आज लहान मुलांकडून, विद्यार्थ्यांकडून रोजनीशी लिहून घेतली आणि त्याचं हे आजचा हा दिवसाचा, म्हणून आजचा हा दिवस आहे असं मी म्हणेन. म्हणून या दिवसाला खूप महत्व आहे माझ्या दृष्टीने फाउंडेशनचा अध्यक्ष म्हणून. आणि तुम्ही हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल जे काय आज सर्टिफिकेट वितरण आहे ते तुम्ही समजा की ते फक्त टोकन आहे, पण तुमचं कार्य ह्याच्यापेक्षा प्रचंड मोठं झालेलं आहे आणि तुम्ही ह्याच्या पुढे असंच कार्य चालू ठेवा. आणि तुमच्या सहकार्यांना सांगू हे आपण चेन रिॲक्शन सारखं वाढवू. एकच फक्त मला सांगायचं आहे, हे जे तुम्ही करताय हे माझ्या दृष्टीने खूप पुण्याचं काम आहे. पुण्य याच्यासाठी कारण का आपण ना देशाची पुढली पिढी घडवू. ही जर भावना मनात असेल ना, याच्यात कमर्शियल अँगल फाउंडेशनचा कुठेही नाही. जेव्हा जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना, कमिशनरला, साहेबांना भेटायला जातो, त्यांचा पहिला प्रश्न आम्हाला असतो, तुम्हाला काय हवंय आमच्या. आमचं एकच उत्तर असतं, आम्हाला तुमचे शिल्पकार दे. सो वी कन्सिडर यू ऑल, तुम्ही सगळे शिल्पकार आहात. यू आर क्रिएटर्स ऑफ द नेक्स्ट जनरेशन. आणि थँक्यू व्हेरी मच. अतिशय धन्यवाद तुम्हाला देतो की तुम्ही याच्यात सहकार्य दिलं आणि आजचा दिवस झाला. धन्यवाद. थँक्यू.